नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर बघा, आपला तर संक्रांतीचा सण जवळ येत आहे. तर आपला 14 तारखेला संक्रांतीचा सण आहे. तर बघा, संक्रांतीचा उत्सव निसर्गाचा उत्सव असा मानला गेला आहे. पौष महिन्यामध्ये सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून त्या उत्सवाला मकर संक्रांती असे म्हणतात. आणि सूर्य आपल्या पृथ्वीकडील परब्रह्माची दिशा बदलतो, उत्तरेकडे सरकत जातो असे म्हणून त्याला उत्तरायण हे असे म्हटलं गेलं आहे. तर सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमण जोडलेले आहे. बघा, या दिवशी आपण संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत आगमन होणे म्हणजे संक्रांती. आणि बघा, अशा आपल्या 12 संक्रांती असतात. वर्षामध्ये प्रत्येक महिन्याला संक्रांत येते, पण आपण फक्त एकच संक्रांत म्हणजे ही मकर संक्रांत आपण साजरी करत असतो. तर या दिवशी संक्रांतीच्या काळामध्ये जे पुण्य काळ असतो त्याच्यामध्ये जे आपण दान करतो, आपण जे दान करतो त्याला आपल्याला सूर्य 12 पटीने किंवा आपल्याला नाही का सूर्याच्या 12 पटीने आपल्याला त्याचं पुण्य भेटत असतं किंवा आपल्याला त्याचा ही होत असतं. तर आपण कोणतं दान करावं किंवा आपण हळदी कुंकवाला, आता बघा संक्रांती आपली 14 तारखेला आहे, तर त्या दिवशी काही लोक हळदी कुंकू करतात, म्हणजे त्या दिवशीच दान करतात. किंवा आपला हा रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालत असतो. तर त्याच्यामध्ये आपण केव्हाही तुम्ही दान करणार असाल किंवा वाण देतो आपण, आता दान म्हटलं गेलं आहे किंवा वाण म्हटलं आहे, असं दोन्ही एकच गोष्टी झाल्या. पण आपण नाही का या दिवशी बघा खूप साऱ्या गोष्टींना महत्त्व असतं. तर बघा, 14ला आपली संक्रांत आहे, 13ला भोगी आहे. तर भोगीच्याही दिवशी नाही का, म्हणजे भोगी आपण जेव्हा काळी भाकरी, बाजरीची भाकरी, त्याला तीळ वगैरे लावून करतो किंवा ती 12 भाज्या असतात त्याच्यामुळे आपण ती भाजी बनवतो, भोगीची भाजी. त्या दिवशी आवर्जून ह्या गोष्टी आपण नाही का खाल्ल्या तर आपल्या शरीरामध्ये नाही का आपल्या जी म्हणजे काय म्हणतात, आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते. त्यासाठी त्या भाज्या आवर्जून खायची व ती भाकरी आपण खायची. हा झाला संक्रांतीचा पहिल्या दिवसाचा. त्या दुसऱ्या दिवशी संक्रांत असते. तर संक्रांती दिवशी आपण काय करतो, तर त्या दिवशी तिळगुळाचं खूप असं महत्त्व आहे. तर त्या दिवशी आपण नाही का आपल्या सुवासिनीचा आपल्या नाही का सण असतो. तर या दिवशी महिलांचा उपवास असतो. तर आपण नाही का मंदिरात गेल्यानंतर ओवस वगैरे घेतल्यानंतर आपण हा उपवास सोडत असतो. तर त्या दिवशी तिळगुळाचे नाही का सात्विक लहरी आपण ग्रहण केल्याने आपल्या मनामध्ये सेवन केल्याने आपल्या अंतर्शुद्धी होत असते तीळ खाल्ल्यानंतर त्या दिवशी. तर तीळ खाल्ल्यानंतर त्या दिवशी आपल्या अंतर्शुद्धी झाल्यामुळे नाही का आपण त्या दिवशी महिलांनी आणखीन काय करायचं आहे, तर सकाळी बघा उठणे लावून आंघोळ करायची आहे, नंतर स्नेह परत दर्पण करायचं आहे. या सगळ्या गोष्टी आपण त्या सकाळपासून करायच्या आहेत. आणि त्या दिवशी सकाळी आवर्जून आपण सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. तर कसा अर्घ्य द्यायचा आहे, तर एक तांब्या असतो, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकायचं, अक्षता टाकायच्या, तुमच्याकडे फूल असेल एखादं फूल टाकावं, तुम्ही ते अर्घ्य सूर्यदेवांना द्यावं. म्हणताना सूर्यभगवानांचं कोणतेही एका नावानं, आता बघा ओम भास्कराय नमः किंवा ओम आदित्याय नमः असं म्हणून तुम्ही ते अर्घ्य द्यायचं आहे. तर हे दिवशी का करायचं आहे, तर संक्रांती हा महिलांसाठी आपला खरंच खूप चांगला दिवस असतो. या दिवशी तुम्ही कोणतीही गोष्ट कराल तुम्हाला त्याचं पुण्य आपल्याला कितीतरी पटीने भेटणार आहे. त्यासाठी तुम्ही आवर्जून ह्या गोष्टी मकर संक्रांती दिवशी करा. तर आता हे बघा, तिळाचं सात्विक लहरी नाही का त्या दिवशी, म्हणजे तिळाच्या सात्विक लहरी नाही का सगळीकडे पसरलेलं असतं. तर ती सात्विक लहरी आपण जे तीळ खातो त्याच्यामधून आपले अंतर्शुद्धीकरण होण्यास मदत होते. तर या दिवशी आपण काय करायचं आहे, या दिवशी आपला पुण्यकाळ काय आहे, तर 8:54 ते 4:54 म्हणजे या टायमिंगमध्ये तुम्ही केव्हाही तुम्ही वाण देऊ शकता, कोणतंही दान करू शकता. तर ह्या दिवशी खूप दानाला खूप महत्त्व आहे, कारण जे तुम्ही दान कराल त्याच्या किती पटीने तुम्हाला त्याचं पुण्य भेटणार आहे. तर तुम्ही आवर्जून ह्या गोष्टीने का दान करायचं आहे. या दिवशी घरामध्ये जेवढं तुम्हाला चैतन्यमय वातावरण निर्माण होईल याची तुम्ही काळजी घ्यायची. जेवढं तुम्ही प्रसन्नता ठेवाल, तुम्ही जेवढ्यामध्ये नाही का जेवढं तुम्ही प्रयत्न कराल घरामध्ये प्रसन्नता, भांडण, कुणाला वाईट बोलू नका, या दिवशी आवर्जून ह्या सगळ्या गोष्टी कटाक्षाने लक्ष देऊन पाळा. आणि खरंच या दिवशी आपण कोणतं दान करायचं आहे, नवे वस्त्र कोणतेही द्या, तुम्ही भांडे द्या, गाईला घास द्यायचा, आवर्जून गाईला घास द्या. परत तुम्ही काही अन्नदान, तिळाचे लाडू वगैरे हेही तुम्ही दान करू शकता. नंतर सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडे इत्यादी यथाशक्ती तुम्हाला जे तुमच्या परिस्थितीनुसार जे असेल तुम्हाला जे जमल ते तुम्ही दान करायचं आहे. आणि बघा वाण काय द्यायचं आहे, आपण बघा कोणतीही वस्तू वाण म्हणून देत असतो. तर तुम्ही शक्यतो जमलं ना तर आपले पूजेचं साहित्यामध्ये कोणतीही वस्तू द्या, म्हणजे एखादा ग्रंथ द्या की जेणेकरून तो ग्रंथ पुढल्याला दिले, त्याने वाचला तर त्याचंही पुण्य आपल्याला भेटेल. किंवा ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर देणाऱ्यालाही नाही का त्याचं चैतन्य मिळत असतं आणि घेणाऱ्यालाही मिळत असतं. तर आवर्जून प्लॅस्टिकच्या वस्तू तुम्ही वर्ज्य करा.
प्लीज म्हणजे तुम्ही 20 रुपयाच्या देणार तिथं 10 रुपयाचीच द्या, पण नाही का स्टीलची द्या किंवा एखादी ग्रंथ द्या, काही पण द्या तुम्ही. फक्त प्लास्टिकची भांडी वगैरे प्लास्टिकच्या कोणत्याही गोष्टी देऊ नका. कारण खरंच प्लास्टिकचं वाण देणाऱ्यांना म्हणजे त्याचं नाही का म्हणजे ते एक गोष्ट आहे की ते आवर्जून कटाक्षानं टाळायचे आहे. प्लास्टिकच्या वस्तू भांडी इत्यादी असात्विक गोष्टी आहेत, असात्विक वाण आहे, त्याच्यामध्ये सात्विकता नाही आहे. तर त्या गोष्टी आवर्जून कटाक्षानं पाळा. तर तुम्ही प्लास्टिकच्या वस्तू प्लीज दान करू नका. तुम्ही 20 रुपयाची देणार ते 10 रुपयाची द्या, 5 रुपयाची द्या, तुमची यथाशक्ती. पण छोटीशी का होईना, पण तुम्ही दुसरी कोणती स्टीलची द्या, एक छोटासा चमचा द्या, ग्लास द्या, काही तुमच्या आहे ना. पण तुम्ही एक चमचा दिला ना छोटासा तरी चालेल, पण फक्त स्टील कोणतीही द्या तुम्ही. एखादी ग्रंथ द्या किंवा अगरबत्ती छोट्या 10 रुपयाचे भेटतात ते द्या, कोणतंही तुम्हाला जी यथाशक्ती तुम्हाला जमल ते द्या. फक्त आवर्जून ह्या गोष्टी टाळा. कारण या ज्या गोष्टी तुम्ही जे दान देत असाल, तर तुम्ही प्लॅस्टिकचं दान दिलं म्हणजे त्याचं असात्विकता जे असते त्याच्यामधली त्याचं तुम्हाला 10 पटीनं परत नंतर ते भेटत असतं आपल्याला. कारण ह्या ह्या दिवशी जे तुम्ही दान कराल ते सूर्यभगवान आपल्याला कितीतरी पटीनं त्याच्या अनेक पटीनं आपल्याला त्याचं पुण्य भेटत असतं. त्यासाठी आपण कोणती गोष्ट द्यावी किंवा कोणती गोष्ट वाण म्हणून द्यावी हे तुम्हीच विचार करा. पण प्लीज प्लास्टिक वस्तू नाही का इग्नोर करा. तर ह्या गोष्टी आपण आवर्जून करायच्या आहेत. कारण बघा तुम्ही आता काही काही महिला संक्रांती दिवशीच हळदी कुंकू करतात किंवा वाण वगैरे त्या दिवशीच लुटतात किंवा देतात. आणि बघा आपल्याकडं संक्रांती आपण नाही का आपण व्यवसायाला गेल्यानंतर आपली संक्रांती त्या ताटामध्ये देतो, त्याच्यानंतर दुसरे आपण देतो, असं एकमेकीनं नाही का करत असतो. तर त्याच्यामध्ये हे आपण आवर्जून म्हणजे जे जे ठेवतो तिळाचे लाडू त्याच्यानंतर तेही आपल्याकडून दानच होत असते नाही का. आता संक्रांतीला आपण जी संक्रांत देत असतो ते त्याच्यामध्ये तुम्ही बोरे टाका, गाजर, हरभरे, ज्या ज्या गोष्टी आपल्या ह्याच्यामध्ये होतात. आता बघा शेतामध्ये हरभरे वगैरे सगळे आलेले असतात, तर त्या गोष्टीसाठी आता बघा शेतामध्ये कोवळ्या गव्हाचे ते लोंब्या वगैरे म्हणतात, बोरे बघा, ऊसाचे तुकडे, गाजर, हरभऱ्याचे कोळे घाटे हे एकमेकांना पहिलेही दिले जायचे. आणि आता आपण त्याच्या रूपानेच काहीतरी नाही का आता वाण म्हणून एखादं भांडं वगैरे कोणतीही गोष्ट आपण देत असतो. एखादी पोथी द्या, एखादं आरतीचं पुस्तक द्या, अगरबत्तीचे पाकिट असतील ते द्या, कोणतीही गोष्ट जी आपल्याला उपयोगी पडेल त्या गोष्टी आपण द्यायच्या आहेत. पण हळदी कुंकू हा कार्यक्रम मेन म्हणजे काय आहे की आपल्या महिलांमधील देवाणघेवाण व्हावी, एकत्र येऊन त्यांच्यामध्ये संवाद व्हावा, सुसंवाद होऊन नाही का त्यांच्यामध्ये नाही का चांगल्या गोष्टी अशा नाही का म्हणजे चांगल्या गोष्टी त्याच्यात निर्माण व्हाव्या ह्यासाठी आपण हळदी कुंकू करत असतो. पण वाण देणं ही एक आपलं पुण्यकर्म आहे, ते आपण करायचं आहे. तर या दिवशी आवर्जून तुम्ही गाईला पण घास द्यायचा आहे. आपण जे दान करणार हळदी कुंकूमध्ये वाण ते वस्तू कोणतीही द्या, फक्त प्लॅस्टिकची सोडून तुम्ही कोणतीही देऊ शकता. पण जे दान करायचं आहे ते आवर्जून मेन म्हणजे आपण गाईला घास देणं. बघा त्या दिवशी आवर्जून आपण सुवासिनी स्त्री आहे त्यांनी जाऊन गाईला घास द्या. त्याच्यानंतर तुम्ही तिळाचे लाडू ही नाही का लहान मुलांना वगैरे द्या. नंतर आपल्या ज्या महिलांना आपण जे ओवासणार त्यांनाही तुम्ही तिळाचे लाडू म्हणून द्या. त्याच्यानंतर नवे वस्त्र काय तुमच्या यथाशक्ती जे जमेल ते तुम्ही दान करू शकता. आणि बघा त्याच्यानंतर आपण किंक्रात असते. तर किंक्रातीच्या दिवशी आपण काय करायचं आहे, तर किंक्रात दुसऱ्या दिवशी म्हणजे करही म्हटलं गेलं आहे. काय काही ठिकाणी कर म्हणतात, काय काही ठिकाणी किंक्रात म्हणतात. तर बघा तर किंक्रातीच्या दिवशी काय करायचं, कोणत्याही शुभ कामाला सुरुवात करायची नाही आहे. म्हणजे या दिवशी आपण महिलांनी तर किंक्राती दिवशीही आपल्याला गावच्या ठिकाणी जे धारा वगैरे गुरांच्या असतात त्या काढायच्या नाही आहेत. कारण त्या दिवशी आपण पाळायचं असतं. आणि संक्रांती दिवशीही यावर गोष्टी आहेत, दात घासणे म्हणा, कठोर बोलणे, परत गवत वगैरे आणणे, गाईची धार काढणे, ह्या गोष्टी ह्या आपण कामाविषयी नाही का या गोष्टी आपण पाळायच्या आहेत संक्रांतीच्या दिवशी व किंक्रातीच्याही दिवशी या गोष्टी आवर्जून पाळायच्या आहेत. आणि दान देण्याचे महत्त्व काय आहे बघा. आता आपण वाण म्हणतो किंवा दान म्हणा, तर मकर संक्रांतीची रथसप्तमी या पूर्व काळात आपण जे दान देतो त्याचं जे फळ भेटतं आपल्याला ह्या काळामध्ये ना, जे आपण सुवासनी जे दान देतो ना त्याला वाण म्हणतो. पण याचं जे पुण्य असतं ना ते आपल्याला कितीतरी पटीनं भेटत असतं, म्हणून आपण या दिवसात दान देत असतो. व म्हणजे दान म्हणजे काय, तर आपल्या जीवातील देवतत्वाला शरण जाणे. म्हणजे कोणाच्या तर आपल्या जीवामधील जे देवतत्व असतं म्हणजे माणसामध्ये आपण देव बघत असतो त्यांना शरण जाणे. म्हणजे एक अहंकार सोडून नाही का एकामेकाला प्रेमानं जवळ बोलवणे, परत हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त देवाणघेवाण करणे, ह्या सात्विक गोष्टी आपल्याकडून घडत असतात. त्यामुळे वाणाची म्हणजे वाण किंवा हळदी कुंकवाचा आपण कार्यक्रम करत असतो. तर नक्की आवर्जून तुम्ही ह्या गोष्टी म्हणजे तुम्हाला जेवढं भेटेल तुम्ही तेवढं पूजेचं सामान म्हणजे कोणतेही देवाचं सामान तुम्ही आवर्जून द्या. तर त्यांना आपल्याला अधिक पुण्य भेटणार आहे. व प्लॅस्टिक गोष्टी ह्या आवर्जून टाळा, ह्या गोष्टी कृपा करून तुम्ही देऊ नका. तर बघा ही
ही छोटीशी माहिती तुम्हाला मला सांगायची होती की मकर संक्रांतीला वाण म्हणून आपण कोणत्या गोष्टी दिल्या पाहिजेत व कोणत्या नाही दिल्या पाहिजे. तर नक्की आवर्जून ज्या गोष्टी प्लास्टिक ह्या गोष्टी आवर्जून पाळा. तुम्हाला छोटी का होईना तुम्ही प्लास्टिक सोडून कोणतीही गोष्ट तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. तर तुम्हाला नक्की माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.